नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 18. मागील भागात. हा अभि ना, काल याला बोललो काय आणि मग हा माणूस आज कॉल करून यायचं म्हणतोय. ठीक आहे, तेवढं चारूची काळजी नसेल मला. अभि पाठवतोय म्हणजे तो माणूस भरोश्याचा असणार. बघू आता, भेट उद्या त्याला, आदित्य मनातच म्हणाला. आणि मग पुन्हा तो ईशाचा फोटो पाहू लागला आणि पाहता पाहता त्याला झोप लागली. आता पुढे. पायऱ्यावरून एक बाई लहान बाळाला घेऊन येत होती. रडत होती, गयावया करत होती, पण कोणी तिचे ऐकत नव्हतं. इतक्यात ती बाई पडली त्या बाळासकट. सगळीकडे रक्त पसरलं होतं. इकडे ईशा किंचाळून उठली. आयू, आयू. तेवढ्यात आयू आणि बाबा धावतच तिच्या रूमकडे आले. इशू, इशू काय झालं बाळा? आयूंनी आत येता येता विचारलं. ईशा डोकं धरून बसली होती. आयू बाबा पटकन तिच्या जवळ आले. पिल्लू काय होतंय तुला? बाबा डोकं खूप दुखतंय, ईशा कणवळून म्हणाली. हिची औषध कुठे आहेत? बाबा आयूकडे पाहून म्हणाला. थांब मी आणते, आयू म्हणाल्या आणि बाहेर गेल्या. ईशा आता तर जास्तच कणवळत होती. काही क्षणात आयू औषधं घेऊन आल्या. तसं बाबाने पटकन ईशाला औषध दिलं. औषध घेतल्यानंतर सुद्धा ईशाचे दुखणं कमी होत नव्हतं. तिची धडपड सुरूच होती. तिच्या त्रासाने बाबा आयू देखील तडफडत होते. अर्ध्या तासानंतर तिला बरं वाटू लागलं. मग मात्र ती शांत झोपली. सकाळी सकाळी आदित्य न्यूजपेपर घेऊन बसला होता. तर आरूची कॉलेजला जायची तयारी सुरू होती. तेवढ्यात डोअरबेलचा आवाज आला. तसं कामवाल्या बाईने येऊन डोअर ओपन केलं. तसं समोर एक 35 ते 40च्या आसपासमधील माणूस उभा होता. कोण पाहिजे? कामवाली बाई. आदित्य साहब. तो माणूस. कोण आहे मावशी? आदित्यने आतून विचारलं. ते साहेब, तुम्हाला कोणीतरी भेटायला आला आहे. कामवाली बाई. आतमध्ये बोलवा त्यांना. आदित्य. मग मावशीने त्यांना आतमध्ये घेतलं. तसं ती व्यक्ती आत आली आणि येऊन आदित्यसमोर उभी राहिली. कोण तुम्ही? आदित्य. साहब मैं सलीम. सलीम, अभी ने भेजा है ना आपको? आदित्य ने बोलता बोलता त्याला बसायचा इशारा केला. साहब जान ने मुझसे कहा है कि आपको ड्राइवर की ज़रूरत है, इसलिए मैं यहाँ आया हूँ. साहब जान ने मुझे सब कुछ बताया है. सलीम. तसं आदित्य समाधानाने हसला आणि मग त्याने सलीमला आरूचं रुटीन समजावून सांगितलं. आदित्य आणि सलीम बोलत असताना आरू देखील तिथे आली. गुड मॉर्निंग दादू. आरू. गुड मॉर्निंग बच्चा. आदित्य. तसं आदित्यने तिला आपल्या जवळ बोलावलं आणि बाजूला बसायला सांगितलं. तसं आरू त्याच्या बाजूला येऊन बसली. ये आरू है, मेरी छोटी बहन. आदित्यने सलीमबरोबर आरूची ओळख करून दिली. आणि बच्चा, हे सलीम भैया आहे. आजपासून तुझे ड्रायव्हर म्हणून तुझ्या सोबत असतील. आदित्य. पण का? नाही म्हणजे मी जाईन ना माझं मी. आरू. बच्चा, मी सांगतोय म्हणून. या शहरात आपण नवीन आहोत, फारसं कुणाला ओळखत नाही. आणि मग तू कॉलेजला गेलीस की मॉम देखील टेन्शनमध्ये असते. अशात तुझ्यासोबत सलीम असेल तर मला आणि मॉमला खरंच तुझी काळजी नसेल. आदित्य आरूला समजावत म्हणाला. पण दादू. आरू बाळा, दादा योग्य तेच बोलतोय. तू एकटी जातेस तर मला खूप काळजी लागलेली असते. उद्या हा सलीम तुझ्यासोबत असेल म्हणजे मला काळजी नसेल. मॉम. आता मॉमसुद्धा बोलल्या म्हटल्यावर आरू गप्प बसली. तोंड बारीक करून ओके म्हणाली. आप टेंशन मत लो मैडम जी, मेरे तरफ से आपको कोई परेशानी नहीं होगी. सलीम अदबी ने बोला. भैया प्लीज़, पहले तो आप मुझे मैडम जी मत कहिए, मुझे मेरे नाम से बुलाइए, तभी मैं आपके साथ आऊँगी. आरू लहान मुलासारखं तोंड करत म्हणाली. ठीक है मैडम जी. सलीम. फिर से. आता तर आरू मोठ्याने ओरडली. माफ करना. सलीम हसत म्हणाला. फिर चले कॉलेज, वरना मुझे देर हो जाएंगे आपकी वजह से. आरू. जी चलिए. सलीम. अगं असे कसे निघाले दोघे? नाश्ता करून जा. मॉम. नको, उशीर झाला आहे, कॅन्टीनमध्ये खाईन काहीतरी. आरू. नको, तुझी तब्येत बिघडते, मी तुला डबा देते. मॉम. आणि मग मॉम धावत आत गेल्या आणि मग येताना 2 डबे घेऊन आल्या आणि मग एक आरूच्या हातात तर दुसरा सलीमच्या हातात दिला. ये क्या है? सलीम. तिला दिला ना मी डबा, मग तुला नको? तू काय उपाशी राहणार आहेस का? दिवसभर तिच्या सोबतच असणार आहेस ना? मॉम.
पर इसकी ज़रूरत क्या है? सलीम, तुला नसेल पण मला आहे. काय ते जरूरत? मॉम. तशी बाकी सगळे हसले. आदित्यने सलीमकडे पाहिलं आणि म्हणाला, आता तुझं वजन दुप्पट वाढणार. मॉमला खायला घालायला खूप आवडतं. आदित्य, जी साहब. सलीम हसला आणि मग आरूला घेऊन निघून गेला. तसं मॉम आदित्य जवळ आल्या. आधी हा माणूस भरोशाचा आहे ना? मॉमने काळजीने विचारलं. मॉम, या माणसाचं मला काही माहीत नाही, पण याला पाठवणारा जो आहे ना, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि उद्या याने काही चुकीचं केलं तर सगळ्यात आधी याला पाठवणाऱ्यालाच गोळी घालेल. आणि ही गोष्ट मला जितकी चांगली माहीत आहे ना, त्यापेक्षा जास्त चांगली याला माहीत आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. आणि तसंही माणसं अभिमन्यू पाटीलची आहेत. चुकीचे वागणे शक्यच नाही. आदित्य. मॉम मात्र शांतपणे ऐकून घेत होत्या. आदित्यशी बोलून त्यांचे समाधान झालं होतं. मग आदित्य आवरायला निघून गेला. ऑफिसला आल्यानंतर त्याची नजर ईशाला शोधत होती, पण ईशा तर त्याला कुठे दिसली नाही. कदाचित अजून आली नसेल म्हणून मग तो जास्त काही बोलला नाही. अजून खूप वेळ त्याने तिची वाट पाहिली, पण आता ईशा काही आली नाही. मग मात्र त्याने नमूला आत बोलावलं. मिस गोसावी, आज मिस देवधर आल्या नाहीत का? आदित्य. नाही सर, ईशाची तब्येत ठीक नाही. तसं तिने ऑफिसला मेलही पाठवला होता. नमू. हो का? मी पाहिला नाही. पण तब्येत ठीक नाही म्हणजे नक्की काय होत आहे त्यांना? आदित्य. मलाही काही माहीत नाही. मला तिच्या बाबांचा फोन आला होता, पण मी संध्याकाळी जाणार आहे तिच्या घरी. नमू. ओके, जा तुम्ही. आदित्य. काय झालं या मुलीला? तब्येत का ठीक नाही? काल तर ठीक होती. रात्रीचं असं अचानक काय झालं? आणि आधीची ईशा आणि आताची ईशा किती फरक आहे या दोघींच्यात? या मधल्या काळात असं नक्की काय झालं तिच्या आयुष्यात की हसणारी खेळणारी ईशा इतकी शांत शांत राहू लागली? नक्की काहीतरी असं आहे जी ईशा लपवत आहे. पण काय? आदित्य स्वतःशीच बडबडत होता. त्यानंतर त्याने किती वेळा तरी ईशाला फोन लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण कॉल करण्याची हिंमत मात्र झाली नाही. इकडे 10:30च्या आसपास ईशाला जाग आली. जाग आल्यावर तिने पहिल्यांदा आयू आणि बाबाला आवाज दिला. आयू, बाबा. ईशा. तसं आयू बाबा धावतच तिच्या रूममध्ये आले. काय झालं पिल्लू, बरं वाटतंय ना? बाबांनी ईशाला जवळ घेत विचारलं. हो बाबा. ईशा हळूच म्हणाली. बाळा, काही त्रास तर होत नाही ना तुला? आयू भरल्या डोळ्यांनी म्हणाली. आयू, नको ना गं काळजी करू. ईशा थोडं रागाने म्हणाली. तुझी काळजी नाही करणार तर कोणाची करणार? आयू डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. शामू, तू काही काळजी करू नको. आपण संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊ. बाबा आयूकडे पाहून म्हणाला. बाबा, आता डॉक्टरकडे का? ईशा लाडात येऊन म्हणाली. हे बघ, तुझ्या या कामाच्या नादात खूप दिवस झाले आपण डॉक्टरकडे गेलो नाहीत. त्यामुळे आपण आता जायचं आहे. त्यामुळे मला आता कोणतंही कारण नको. आयू ईशाला दरडावत म्हणाली. तसं ईशा लहान मुलासारखं गाल फुगवून बसली. बरं, जाऊया. तू एक काम कर, ती आताच उठली आहे ना, मग तिच्यासाठी एक कडक कॉफी बनव. बाबा ईशाच्या वतीने म्हणाला. बरं बरं, आणते. आयू म्हणाली आणि किचनकडे गेली. तसं बाबाने किचनकडे पाहिलं आणि मग ईशाकडे पाहिलं आणि म्हणाला. बोल पिल्लू, काय बोलायचं आहे ते? बाबा. तसं ईशा पटकन बाबाच्या मिठी शिरली आणि रडू लागली. काय झालं पिल्लू, बोल ना. असं रडून कसं चालेल? माझं बाळ स्ट्रॉंग आहे ना? बाबा ईशाला थोपटावत समजावत होता. बाबा, रात्री मी स्वप्नात त्याला पाहिलं, क्लिअर. बाबा, तोच आहे. त्यानेच मला इतका त्रास दिला होता बाबा. तो माझ्या आठवणीतून निघून का जात नाही? इतके वर्ष तो नव्हता, पण रात्री मी पुन्हा त्याला पाहिलं. बाबा, मला त्याला पाहायचं नव्हतं. ईशा अजूनही हुंदके देऊन देऊन रडत होती. शांत हो पिल्लू, शांत हो. हे कधी ना कधी होणारच होतं. बाबा. म्हणजे? ईशा. म्हणजे बेटा, तुला जेव्हा आम्ही इथे आणलं होतं ट्रीटमेंटसाठी, तेव्हा तुझी कंडिशन फारशी ठीक नव्हती. कधी काय होईल याची गॅरंटी डॉक्टरांनी सुद्धा दिली नव्हती. पण हळूहळू औषधांना तू रिस्पॉन्स द्यायला लागलीस आणि तू बरी होणार या कल्पनेनेच आम्ही दोघं भारावून गेलो. पण त्यावेळी डॉक्टरांनी एक गोष्ट मला सांगितली. ती गोष्ट मी आजपर्यंत तुझ्या आईलाही सांगितली नाही. ती म्हणजे तू त्यावेळी सगळं काही विसरून गेली होतीस. अगदी मी, तुझ्या आयू, तू आम्हाला देखील ओळखत नव्हतीस. पण हळूहळू तू बरी होत गेलीस
आणि मग तुझ्या पुसल्या गेल्या आठवणी जागृत व्हायला लागल्या आणि मग तू आम्हाला ओळखायला लागलीस. पण त्याचबरोबर तुझ्यासोबत घडलेल्या गोष्टीही आठवतील. मग त्या स्वप्नात दिसतील किंवा तुझ्या आसपासच्या घडणाऱ्या घटनेतून तुझ्या समोर येतील. पण कधी त्याला बंधन नसणार. मग त्या वयाच्या कोणत्याही वेळी त्या तुला आठवतील असे डॉक्टर म्हणाले होते. आणि आता तेच होत आहे. म्हणून बेटा आम्ही इतकी वर्ष तुझी काळजी घेत होतो. पण यातलं तुझ्या आईला काहीच माहीत नाही. कारण मी तिला माहीत करून नाही दिलं. ज्याला गोष्टी आठवून ती रोज रडते. अशातच तुझ्याबद्दल तिला सांगून मला अजून तिला त्रास द्यायचा नव्हता. तुला सगळं आम्ही सांगितलं. पण तुला तो माणूस आठवत नाही किंवा झाल्या गोष्टी फक्त तुला आम्ही सांगितल्या आहेत म्हणून तुला माहीत आहेत असं तिला वाटतं. पण हळूहळू तू तुझ्या लहानपणी ज्या गोष्टी पाहिल्या आहेत आता त्या नव्याने तुझ्या समोर येणार आणि सगळ्या गोष्टीचा तुला सामना करावा लागणार. बाबा. आता मात्र ईशा विचारात पडली. आता जर आयूला कळलं तर उगाचच ती टेन्शन घेईल. म्हणून मग ईशाने देखील गप्प राहण्याचा निर्णय घेतला. बरं झालं बाबा तू आयूला काही सांगितलं नाही ते. मी सगळं सांभाळून घेईन. तू काळजी करू नकोस. ईशा व्यवस्थित बसता बसता म्हणाली. मला माहीत आहे. पण याचा अर्थ असा नसेल की तू तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करशील. बाबा ईशाला दम देत म्हणाला. हो बाबा. ईशा. तेवढ्यात आयू कॉफी घेऊन आली. मग ईशाला आराम करायला सांगून निघून गेली. बाबाने देखील तिला कडक दम दिला की आराम करायचा. बाबाने मेल पाठवला आहे म्हटल्यावर ईशाला आता आदित्यशी काहीच बोलता येत नव्हतं. त्यामुळे तिचा जीव इकडे कासावीस झाला होता. इकडे ऑफिसमध्ये ती आली नाही म्हणून आदित्यचा जीव कासावीस झाला होता. काही करून त्याला ईशाला पाहायचं होतं. पण कसं ते त्याला कळत नव्हतं. असं अचानक तो तिच्या घरी तर जाऊ शकत नव्हता आणि आणखीनही काही मार्ग दिसत नव्हता. पण ईशाला तर पाहायचं होतं. मग काय करायचं याचाच विचार तो करत होता. आदित्य खूप वेळ विचार करत होता. त्याला काही सुचत नव्हतं. नक्की ईशाला काय त्रास होत आहे म्हणून विचार करून करून बाबाचं डोकं फुटायची वेळ आली होती. आज कामातही लक्ष लागत नव्हतं. इतक्यात एक चेहरा त्याच्या समोर आला आणि क्षणात ईशाला भेटायचा मार्ग दिसायला लागला. त्याने मग आपला मोबाईल काढला आणि मग एक नंबर डायल केला. पुढल्या 2 रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मग पलीकडून आवाज आला. बोल दादू. आरू. बच्चा कुठे आहेस? आदित्य. दादू मी कॉलेजला आहे. आता निघतोय. का? काय झालं? आरू. काही नाही बच्चा. ते मॉमचा नेक्स्ट मंथ बर्थडे आहे ना. पण आता आपल्याकडे काही दिवसच आहेत आणि मग मी विचार करत होतो की यावेळी मॉमला छान साडी गिफ्ट करूया. तुला काय वाटतं? आदित्य. छान आहे आयडिया. आणि साडी गिफ्ट करायची असेल तर ती आताच घ्यावी लागेल. कारण मग तिच्यावर ब्लाऊज रेडी करावं लागेल आणि अजूनही बाकी गोष्टी आहेत. मग काय करायचं? आरू. आताच घ्यावी लागेल आपल्याला. आदित्य. हो पण मग तू फ्री आहेस का? आरू. नाही ना बच्चा. आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. पण मग तू ईशाला घेऊन जा. आदित्य. हां बरोबर आहे. तसंही तिचं चॉईस चांगलं आहे. आरू. हो तर आहेच. आदित्य स्वतःची कॉलर उडवत म्हणाला. म्हणजे? इकडे आरूने न समजून विचारलं. नाही काही नाही. आदित्य सारवासारव करत म्हणाला. मग एक काम कर. मी अर्ध्या तासात तिथे येते. ईशाला तू पाठवून दे. आरू. नको. तू ऑफिसला येऊ नकोस. आदित्य ओरडत म्हणाला. का? काय झालं? आरू. नाही म्हणजे आज ईशा ऑफिसला आली नाही. तिची तब्येत ठीक नाही. आदित्य. का? काय होत आहे ईशाला? आरू. मला पण माहीत नाही. पण तिची तब्येत ठीक नाही एवढंच मला माहीत आहे. आदित्य जीभ चावत म्हणाला. मग आता तब्येत ठीक नाही तर ती कशी येईल माझ्यासोबत? आरू खिन्न मनाने म्हणाली. मी काय म्हणतो बच्चा. अगं तू तिच्या घरी जा. जर तिची तब्येत जास्त खराब नसेल तर तिला घेऊन शॉपिंगला जा. आणि असेल तर तू तिला भेटून ये. आफ्टर ऑल तुझी फ्रेंड आहे ना ती. आणि ती किती वेळा तुझ्यासाठी आली आहे? आदित्य. हो ना. आरू. मग जातेस का? आदित्य जरा बिचकत म्हणाला. हो जाते. तू ॲड्रेस पाठव. आरू. ओके पाठवतो. आदित्य. आणि मग दोघांनी फोन ठेवला. आता आदित्य चक्क उभा राहून उड्या मारायला लागला. आता तो आरूला आणायच्या नावाने ईशाला भेटायला जायचा त्याचा प्लॅन होता. आणि मग त्याने पटकन आरूला ईशाचा ॲड्रेस पाठवला. काही वेळातच आरू ईशाच्या घरी पोचली. तसं तिने बेल वाजवली. आयूने दरवाजा उघडला आणि आरूला बघत बसली. आरू ही आयूसाठी अनोळखी होती आणि आयू ही आरूसाठी अनोळखी होती. मग आयूने विचारलं. कोण तू? कोण पाहिजे? आयू.
मला ईशाला भेटायचे आहे, ती इथेच राहते ना? आरूने जरा बिचकत विचारलं. हो, पण तू कोण बाळा? मी तुला नाही ओळखलं. आयू, मी अर्ना, ईशाची मैत्रीण. म्हणजे कोण आहे शामू? आरू अजून काही सांगणार त्याआधीच आतून बाबाचा आवाज आला. अरे, ईशाची मैत्रीण आहे, आज पहिल्यांदाच आपल्याकडे आली आहे बहुतेक. आयू दारातच उभं राहून बाबाशी बोलत होत्या. अगं मग तिथूनच काय बोलतेस? तिला आत घे. बाबा, अरे हो, मी विसरलेच. आयू कपाळावर हात मारत म्हणाल्या आणि मग आरूकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, ये बाळा, आत ये. तसं आरूने बिचकताच्या आत पाऊल टाकलं. तेवढ्यात बाबाही बाहेर आला आणि त्याने आरूकडे पाहिलं आणि म्हणाला, बाळा, तू इथे कशी? बाबा, तू ओळखतोस हिला? आयूने बाबाचं रिॲक्शन बघून विचारलं. हो, म्हणजे अगं ती. बाबा जरा बिचकत बोलत होता. आता आयूला काही सांगावं की नाही हा प्रश्न त्याला पडला. मग बाबाने विषय टाळायचा विचार केला आणि मग म्हणाला, अगं जाऊ दे ते सगळं, ती पहिल्यांदा आपल्याकडे आली आहे ना, तिच्यासाठी कॉफी बनव. तसं आयू म्हणाली, हो बनवते ना, तू बस, मी आलीच. आयू म्हणाली आणि किचनच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात आयूला आरूने आवाज दिला. काकू, 1 मिनिट, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आरू, हो बोल ना. आयू, बोलू आपण, आधी कॉफी तर आणू दे. बाबा मध्येच बोलला. नाही काका, आज नाही बोलले तर कदाचित कधीच बोलू शकणार नाही, आरू ठामपणे म्हणाली. तसं आयूने आश्चर्याने दोघांकडे पाहिलं. काय झालं, काय बोलायचे आहे? काकू, ईशाच्या मॉलमध्ये एका मुलीला वाचवताना ॲक्सिडेंट झाला होता. ती मुलगी मीच आहे. शिवाय तिच्या आयुष्यात माझी अजून एक ओळख म्हणजे मी तिच्या बॉसची बहीण आहे. आरू एका दमात बोलून मोकळी झाली आणि मग दोघांकडे खूप अपेक्षेने पाहू लागली. आयूने एकदा दोघांकडे पाहिलं आणि मग हळूहळू आरूजवळ चालत आली आणि मग हळूच आपला हात पुढे केला. तसं आरूने पटकन आपले डोळे घट्ट मिटले. आता नक्कीच आपल्याला काकू मारतील असं तिला वाटलं. पण दुसऱ्या क्षणी तिला आयूचा हात तिच्या गालावर जाणवला आणि त्या पाठोपाठ आयूचा आवाज आला. तू ठीक आहेस ना बाळा? तसं आरूने डोळे उघडले आणि आयूकडे पाहिलं आणि मग हळूच म्हणाली, काकू, तुम्हाला माझा राग नाही आला? आता मात्र आयू हसली आणि म्हणाली, राग? आणि तो कसला? जे काही झालं त्यात तुझी तरी काय चुकी? तू जाणून बुजून तर नाही ना केलं? आता मात्र आरूचे डोळे भरले. तसं आयूने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, तूही इशूसारखी आहेस, हळवी. आयू, खरंच काकू, आय एम रिअली सॉरी. आरू, बास बास, मी म्हणालो ना, तुला सॉरी म्हणायची काही गरज नाही. जे झालं ते आम्ही विसरलो, तूही विसर. आयू, बरं तू जा आता आणि कॉफी आण तिच्यासाठी. बाबा, हो आणते. आयू, आणि मग आयू किचनमध्ये गेली. आरू इकडे तिकडे बघत होती. तेवढ्यात बाबाने तिच्याकडे पाहिलं आणि मग विचारलं, मग अर्ना बेटा, तू काय करतेस? काका, मी आता लास्ट इयरला आहे. आरू, ठीक आहे, मग पुढे काय? बाबा, अजून काही ठरवलं नाही, पण दादू म्हणेल ते. आरू, अरे वा, म्हणजे दादाचं सगळं ऐकतेस तू? बाबा हसत म्हणाला. हो, डॅड गेल्यानंतर दादूच आमच्यासाठी सगळं काही आहे. तो देखील त्याच्या कॉलेजच्या वेळी कॉलेज करता करता बिझनेस सांभाळत होता. मी आणि मॉम तर खूप खचलो होतो डॅडच्या जाण्याने, पण दादू फक्त आमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिला. आरू अभिमानाने सांगत होती. यावर बाबा देखील तिच्याकडे पाहून मनसोक्त हसला. काका, ईशा कुठे आहे? आरूने मेन मुद्द्याला हात घातला. बाळा, ईशाची तब्येत ठीक नाही म्हणून आराम करते तिच्या रूममध्ये. बाबा, काय होत आहे तिला? मी भेटू शकते का? आरूने बिचकत विचारलं. हो, का नाही, ये, मी तुला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. बाबा उठत म्हणाला. मग आरू देखील त्याच्या मागे जाऊ लागली. ईशाच्या रूममध्ये आल्यावर आरूने एकदा इकडे तिकडे नजर फिरवली. साधी, छोटी पण सुंदर रूम होती ईशाची. मधोमध बेड, एका कोपऱ्यात टेबल खुर्ची, एक कपाट आणि भिंतीवर ईशा आणि तिच्या आईबाबांचे खूप फोटोज. आरूला खूप आवडली रूम. मधोमध बेडवर ईशा झोपली होती. बाबा हळूच तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हात फिरवून तिला ताप तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तिला हळूच आवाज दिला. इशू, पिल्लू बघ बाळा, कोण आला आहे तुला भेटायला? नाही काका, राहू द्या, झोपू द्या तिला, मी पुन्हा केव्हा तरी येईल. आरू, अगं आता आलीस तर तिला भेटून जा. बाबा, नको काका, शांतगाठ झोपली आहे ती, झोपू दे तिला.
आरू: हो, आताच झोपली. रात्रभर खूप त्रास झाला तिला. आताच गोळ्या घेतल्या आहेत म्हणून कदाचित शांत झोप लागली असेल तिला. बाबा. आणि मग बाबा आणि आरू पुन्हा बाहेर आले. मग आयूने कॉफी दिली. आरूने आयू आणि बाबासोबत अजून काही वेळ गप्पा मारता मारता कॉफी संपवली आणि त्या दोघांचा निरोप घेऊन पुन्हा येईन असं सांगून निघून गेली. तिथून बाहेर पडल्यावर आरूने लगेच आदित्यला कॉल केला. आरूचा कॉल बघून आदित्यने पटकन कॉल उचलला. हां बोल आरू, भेटलीस ईशाला? निघालात तुम्ही शॉपिंगसाठी? आदित्यने प्रश्नांचा भडीमार केला. हळूहळू, जरा श्वास घे, आरू वैतागात म्हणाली. आणि हो, कसले शॉपिंग वगैरे? काही नाही. ईशाची तब्येत ठीक नाही, झोपली आहे ती. तिचे बाबा म्हणत होते रात्रभर तिला खूप त्रास झाला म्हणून. मग मी कसं काय तिला शॉपिंगला चल म्हणणार? आरू. आता मात्र आदित्यने डोक्याला हात लावला. ईशाला भेटायचा त्याचा प्लॅन फेल गेला होता. आता ईशाला पाहता येणार नव्हतं. तो पूर्णपणे हतबल झाला होता. ठीक आहे, तू घरी जा, ते मॉमच्या गिफ्टच्या नंतर बघू, आदित्य नाराज होऊन म्हणाला. ठीक आहे दादू. आरू. तो दिवस आदित्यने कसा तरी काढला. ईशाला पाहायची, भेटायची खूप इच्छा होती, पण तसं काही घडलंच नाही. इकडे आरू घरी आली. ईशाला आरू घरी येऊन गेल्याचं कळलं तसं तिने लगेच आरूला कॉल केला. ईशा, कशी आहेस? आरूने फोन उचलताच ईशाला विचारलं. मी ठीक आहे, पण तू घरी आली होतीस असं आयू आणि बाबा म्हणाले. का? काही काम होतं का? ईशा. हो अगं, म्हणजे दादूचा फोन आला होता मला. नेक्स्ट वीकमध्ये मॉमचा बर्थडे आहे ना, आणि त्याला मॉमसाठी छानशी साडी घ्यायची आहे गिफ्ट म्हणून. मग तू मला म्हणाला की तू ईशाला घेऊन जा आणि मॉमसाठी शॉपिंग कर, म्हणून आले होते तुझ्या घरी. आरू. आरूचं बोलणं ऐकून ईशा विचारात पडली. सरांनी आरूला पाठवलं, पण बाबाने तर मेल पाठवला होता माझी तब्येत ठीक नाही म्हणून. मग का बरं? असं का केलं सरांनी? काय झालं या सरांचं? कधी कधी तर कळतच नाही. ईशा स्वतःच्याच विचारात हरवली होती. हॅलो हॅलो ईशा, ऐकतेस ना? ईशा काही नाही बोलत म्हणून आरू पुन्हा म्हणाली. हो ऐकते आहे. बरं मी काय म्हणते ते ऐक. ईशा. बोल. आज आपण शॉपिंगला नाही जाऊ शकलो तर काही हरकत नाही. आपण असं करू, मी लवकरच वेळ काढेन आणि मग आपण दोघी शॉपिंगला जाऊ आणि मग मॅमसाठी छानशी शॉपिंग करू. ईशा. ओके. आरू. चल ठीक आहे, मग भेटू. ईशा. बाय. आरू. बाय. ईशा. रात्री उशिरा आदित्य घरी आला. काही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आला. तेवढ्यात दरवाजावर टकटकचा आवाज आला. मग त्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर आरू होती. आरू, तू काय करतेस इथे? झोपली नाहीस? आदित्य शांतपणे म्हणाला. अरे जाणारच होते, पण तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून थांबले. आरू. काय बोलायचं आहे? आदित्य. अरे संध्याकाळी घरी आल्यावर ईशाचा फोन आला होता. आरू. ईशाचं नाव ऐकून आदित्यचे कान सतर्क झाले. काय म्हणाली ईशा? कशी आहे ती? आदित्यने एक्साइटमेंटमध्ये विचारलं. तसं आरूने एकदा चमकून त्याच्याकडे पाहिलं. तसा आदित्य भानावर आला आणि आपण आरूसमोर काय बोलून बसलो हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग तो आपली बाजू सावरत म्हणाला. अगं ती शॉपिंगबद्दल काय म्हणाली? त्याच्या या प्रश्नाने आरू भानावर आली आणि म्हणाली. अरे मी तुला हेच सांगायला आले की ती म्हणाली लवकरात लवकर वेळ काढून जाऊ म्हणून. आरू. ठीक आहे. आदित्य. बरं मी जाते झोपायला, तुला काही हवं आहे का? आरू. नाही नको, तू जा झोप. मॉम झोपली का? आदित्य. हो, तुला आज यायला जरा जास्तच उशीर झाला ना, म्हणून मग मीच म्हणाले तू झोप म्हणून. तुला काही हवं असेल तर मी बघेन म्हणून. आरू. बरं मला काही नको, तू पण जाऊन झोप. मी पण झोपतो. आदित्य. ओके. आणि आरू जाऊ लागली. तसा आदित्यने मागून तिला आवाज दिला. आरू. मिस देवधर म्हणजे ईशाची तब्येत कशी आहे? आदित्यने खूप काळजीने पण शक्य तेवढं स्वतःला नॉर्मल करत विचारलं, जेणेकरून आरूला संशय येऊ नये. आता ती ठीक आहे. आरू. ठीक आहे, जा झोप. आदित्य. गुड नाईट दादू. आरू. गुड नाईट. आदित्य. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.